आज माननीय आदरणीय पवार साहेब, आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले गौतमभाई, प्रीती भाभी, राजू दादा, अजित दादा, प्रभुणे सर, वहिनी, प्रताप काका, शिर्के कुटुंब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज विद्या प्रतिष्ठानसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक खूप महत्त्वाचा दिवस आहे. ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर आज जग बदललेलं आहे, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एक वेगळा उपक्रम आदरणीय पवार साहेबांच्या नावाने या वास्तूचं फक्त उद्घाटन होत नाही, पण एक नवीन कामाची एक खूप मोठी सुरुवात आज गौतमभाई आणि प्रीती भाभींच्या हाती होते. मी त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते आणि सगळी जी टीम आहे विद्या प्रतिष्ठानची, त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करते. काही व्यासपीठावर आहेत, काही इथे आहेत, त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. गौतम भाई, प्रीति भाभी, आप दोनों का बारामती में फिर एक बार मैं तहे दिल से स्वागत करती हूँ. आपका और इस परिवार का मेरे ख्याल से 30 सालों का प्यार का रिश्ता रहा है. माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीति भाभी एक मोठा भाऊ आणि बहिणींसारखे आहेत. कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते. कधी कधी ते हक्कानी रागवतातही मला. मैं उनको कह रही हूँ कभी आपकी डाक भी खानी पड़ती है और कभी प्यार भी मिलता है. पण हे खूप प्रेमाचं विश्वासाचं नातं आज गौतम भाई भारतात नाही जगामध्ये यशस्वी झालेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण का गौतम भाईच्या सुरुवातीपासून जी संघर्ष हा आम्ही सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून फार जवळून पाहिलेला है. बहुत कम लोगों को पता है कि आपकी शुरुआत कैसी हुई है और आज गौतम भाई जो खड़े हैं उसका पूरा क्रेडिट सिर्फ और सिर्फ प्रीति भाभी के पेशेंस को जाता है. तो मेरे ख्याल से कारण त्यांच्या घरातलं वातावरण, त्यांची जी मुलं त्यांनी वाढवली आहेत, तो क्रेडिट गौतम भाई को जाता है. लेकिन बिहाइंड एवरी सक्सेसफुल मैन देयर इज एन एक्स्ट्राऑर्डिनरीली नॉट जस्ट अ स्ट्रॉन्ग but extraordinarily patient woman, and a classic example of that, of strength and resilience, is Priti Bhabhi. So we are really happy that you have come with Gautam Bhai here today. आज बारामतीमध्ये हा एक खूप वेगळा कार्यक्रम आज होतोय. ही खूप नवीन गोष्टी आपल्या आयुष्यात बदलत आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपलं जग बदललं. म्हणजे मी तुम्हाला गंमत म्हणून सांगते की पार्लमेंटमध्ये भाषण करताना आम्हालाही कधी कधी काळजी वाटते. कारण का एखादं बिल हे चॅट जीपीटी वर टाकलं तर चॅट जीपीटी भाषण बाजूनी करायचं का विरोधात करायचं ह्याचे दोन्ही वेगळे पॉइंट्स काढून देतं. आणि त्याच्यामुळे आम्ही टाकतो आता न्यूक्लिअर अग्रीमेंटचं बिल आलं, न्यूक्लिअर बिलचे फायदे टाकले की ते फायदे धडाधडा येतात. मग त्याला जर सांगितलं की मला 7 मिनिटाचं पार्लमेंटमध्ये भाषण करायचं आणि ते चॅट जीपीटी इतकं हुशार आहे की त्याला कळते की सुप्रिया सुळे मुद्दे टाकते, त्याच्यामुळे त्या अल्गोरिदम मध्ये मलाच ते विचारतं पार्लमेंटमध्ये भाषण करायचं का रॅलीमध्ये भाषण करायचं. म्हणजे त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला म्हणजे काय त्या करावं त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचं असं झालंय. पण ऍट द सेम टाइम कृत्रिम बुद्धिमत्ता ही अतिशय महत्वाची आहे. पण कृत्रिम बुद्धिमत्ता असली तरी ती आर्टिफिशियलच आहे. ती कधीही माणसाची जागा घेऊ शकत नाही याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. तज्ञ आपण आयुष्यात बदल हे सगळ्यांना त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना बदलावंच लागतं. टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य हे याच्यात खूप एक वेगळी कलाटणी झाली. मला शिक्षक अनेक वेळा विचारतात की आमच्या नोकरीचं काय होणार. गौतम भाई, अभी लोगों को लगता है, टीचर को लगता है अभी मेरी नौकरी का क्या होगा. लेकिन मैं उनको आश्वासित करती हूँ कि टीचर की जगह कंप्यूटर कभी नहीं ले जा सकता. कंप्यूटर तुमच्यावर संस्कार नाही करू शकत. जी एखादा कमी जास्त मार्क पडले तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या पाठीवर थाप नाही मारू शकत. किंवा एखादा शिक्षक पेपर का चुकला माझा हे जरी चॅट जीपीटीने सांगितलं तर तो इमोशनल कोशंट जो असतो ना, तो नात्यातला जो ओलावा आहे ना, तो काय चॅट जीपीटीने अजून तरी काढलेला नाहीये. फक्त कोरियामध्ये एक झालेलं आहे. कोरियामध्ये आता इतकी लोक त्या वाहत गेली आहेत त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञानात. तिथे एक असे क्लब, एक बिझनेस निघालाय की कुणाला मिठी हवी असेल तर मिठी मारणारा क्लब आहे. ते आपल्याला बारामतीत करायचं नाहीये. ते कोरियाला आपल्या शुभेच्छा आहेत. पण भारतीय संस्कृतीमध्ये तंत्रज्ञान
आणि आपले संस्कार ह्याची चांगली सांगड ही घातलेली. आणि गौतमभाईंच्याही कामामध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांच्या एव्ही मध्ये जेवढं त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला केलेलं आहे, तेवढ्या प्रीतीभाबींच्या साथमुळे आज भारतात सगळ्यात पुढच्या 5 वर्षात हॉस्पिटलचे बेड्स हे सगळ्यात जास्त कोणाचे असतील तर ते गौतमभाईंच्या CSRचे असतील. त्यामुळे आपल्या सुखदुःखात भारतीय माणसाच्या नोकऱ्या तर ते देतीलच. मला इतकं कौतुक वाटतं, इथे तो मुलगा आहे मला वाटतं कुठेतरी, तो आपल्या विद्याप्रतिष्ठानमध्येच शिकलेला आहे आणि तो साहेबांना येऊन आता भेटला आणि सांगितलं, आणि ती गौतमभाईंचा वशिला ना बाळासाहेबांचा वशिला आहे, मेरिटवर त्याला अडाणी ग्रुपमध्ये नोकरी मिळालेली आहे. मला सार्थ अभिमान आहे अशा. त्यामुळे आपलं हे जे नातं आहे या नवीन तंत्रज्ञानाचं, त्याचा आज एक MOU होतं आणि सरांचा आग्रह होता, खरं सर तुमचा मान आहे, तुम्ही हे बोलायला पाहिजे होतं, पण आज एक मेमोरँडिंग ऑफ अंडरस्टँडिंग विद्या प्रतिष्ठान बारामती, विद्यानगरी भिगवण बारामती आणि अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये आपण काय एकत्र करणार आहोत. आणि हे पत्रकारांसाठी जास्त आहे, गैरसमज नसावे. रिसर्च आणि डेव्हलपमेंट, फॅकल्टी आणि स्टुडंट ट्रेनिंग, प्लेसमेंट आणि इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज, इंडस्ट्री स्पेसिफिक प्रोजेक्ट्स, फॅकल्टी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम्स, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आणि सपोर्ट फॉर स्टार्टअप्स. आता अदानी ग्रुप आणि विद्या प्रतिष्ठान एवढ्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये एकत्रपणे काम करणार आहे आणि ह्याचा दरवर्षीचा एक आढावा आपण सगळे घेत जाऊ, कारण का तंत्रज्ञान इतकं बदलत चाललंय, त्याच्याबरोबर आपल्यालाही त्याच्याबरोबर त्या पेसमध्ये बदलायला लागणार आहे. पण व्यासपीठावरनं मला 5 मिनिटं दिलेत आणि मला बेल वाजल्याशिवाय भाषण बंद करता येत नाही. पण मला माहिती आहे की वेळ सगळ्यांचाच आणि आपण आज गौतमभाईंचंच भाषण खरं तर ऐकायला सगळे आलेला आहात. पण मी गौतमभाईंना एवढंच सांगेन, गौतम भाई आज यह जो वास्तु है इसमें पवार फैमिली का नाम तो ज्यादा आता है, लेकिन इसके पीछे हर बारामतीकर का जो प्यार और विश्वास है, इसी कारण आज यहाँ विद्या प्रतिष्ठान खड़ी है. और हमारी फैमिली क्या जो भी भले महाराष्ट्र में हो, देश में हो, कहीं भी हो, हमारी फैमिली की जो भी आज पवार फैमिली है वो सिर्फ और सिर्फ बारामती के हर परिवार का विश्वास, प्यार और देन है. इसके कारण मैं भी यहाँ खड़ी हुई. और उसके हिसाब से ये जो संस्था में आप खड़े, इसको 1972 में जब पहले स्थापित किया, मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि इसमें देशपांडे फैमिली, गुजर फैमिली, डॉक्टर शाह फैमिली, उंडे फैमिली, जाधव फैमिली और छाजेड़ फैमिली, इनका बहुत बड़ा योगदान है. और उनकी अगली भी पीढ़ी आज यहाँ व्यासपीठ पर हमारे साथ खड़ी है. ये हमारे लिए बहुत एक आनंद और अभिमान की चीज है. और मेरे चाचा जिनको आप जानते हैं, इस सारे आर्टिफिशियल इंटेलिजेंस में पवार साहब तो रोज सबको फोन करके भले तंग करते हैं कि पता नहीं, अभी स्टाफ को या हल्के से आपको पूछना पड़ेगा, लेकिन बाबा का तो रोज फोन जाता है कि AI में चार्ज हो रहा है. लेकिन उनके बराबर मेरे चाचा जी प्रताप पवार जी का बहुत बड़ा योगदान है. वो मुझे लगता है आजकल सोते नहीं है, क्योंकि इनका आर्टिफिशियल इंटेलिजेंस का इतना उनके सर पे चढ़ा है. वो रात को 2:30 बजे नोट्स बनाते हैं, फोन में उसका फोटो निकालते हैं और हम सबको भेजते रहते हैं. तो 24 घंटा इस जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस का काम यहाँ भी हो रहा है. बारामती एग्रीकल्चर ट्रस्ट में हमारे मेरे बड़े भाई राजेंद्र पवार जी और नलौड़े सर ने जो योगदान किया, ये पूरी जो टीम है वो एक टीम वर्क से काम कर रही है. और वहाँ आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, डेटा साइंस, एज कंप्यूटिंग, इंडस्ट्री 4.0, साइबर सिक्योरिटी और ऑटोमेशन. और हमारे यहाँ पार्टनरशिप में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी, माइक्रोसॉफ्ट, एनवीडिया, गेट्स फाउंडेशन और हार्वर्ड यूनिवर्सिटी और वॉशिंगटन स्टेट यूनिवर्सिटी, इन सब का ये हमारा जो चल रहा है काम, इस सब में हर इस यूनिवर्सिटी से हमारा नया रिश्ता बना है. बहुत सारी जगह हमारे बच्चे भी वहां जाएंगे और एक आइडिया एक्सचेंज प्रोग्राम, वहां के बच्चे बारामती आएंगे और हमारे बच्चे वहां इन सारे यूनिवर्सिटीज में जाएंगे. तो एक बहुत बड़े काम की आज छोटी शुरुआत आप और भाभी के हाथ से आज हो रही है. आप दोनों यहाँ इस कार्यक्रम के आए, मैं तहे दिल से आप सबका बारामती की तरफ से स्वागत करती हूँ. और हर साल आप आते रहे और कुछ अच्छा काम बारामती से सिर्फ इस राज्य को नहीं, देश को अर्पित करे, इतनी ही मैं अपेक्षा करके पूरे टीम को बहुत बहुत आभारी हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.